मी आज बनवली होती घरातल्या साहित्यापासून एक छान अशी रेसिपी। माझा एक प्रयत्न असतो की तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन येण्यासाठी। तर ही मी घराच्या साहित्यापासून बनवलेली आहे ही खारी। तर तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज, हे बघा, काही जास्ती सामान लागत नाही, घरच्या सामानापासूनच ही रेसिपी बनली जाते। काही तुम्हाला मार्केटमधून सामान आणायची गरज नाही आहे। ते बघा, तोडून पण मी तुम्हाला दाखवते बघा, हे बघा, बघू शकता, हे बघा। तर चला बघूया ह्याची पटापट रेसिपी। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राइब करा, फॉलो करा। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत घरगुती खारी। जशी दुकानात मिळते तशी आज आपण घरात खारी बनवणार आहोत। त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे। तर मी एक भांडं घेऊया, त्याच्यामध्ये हा मैदा आपण टाकून घेऊया। त्याच्यानंतर काळी मिरची पावडर असते ती थोडी आपण ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं जिरं, थोडं मीठ टाकून घेणार आहोत। तर आपण हे व्यवस्थित एकत्र करून पाणी टाकून जाड पिठाचा गोळा मळून घेणार आहोत। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कळेल। घरगुती आपली खारी पटकन झटपट घरातल्या साहित्याने बनणारी। बघू शकता हा आपला गोळा मळून झालेला आहे। जास्ती पातळ पण नाही, मीडियम जरा जाडसरच ठेवायचा आहे। हे बघा, बघू शकता। काय करायचं, आपला गोळा मळून झाला आहे। त्या गोळ्याच्या मधोमध एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित परत ते एकजीव मळून घेऊया आणि याला 10 मिनिटं ठेवून देऊया रेस्टसाठी। आणि आपण कढईत तेल गरम व्हायला ठेवून देऊया। तर चला आपण साठवून घेणार आहोत। त्यासाठी एक चमचा मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं, चमचा, आणि त्याच्यात आपण तूप घ्यायचं, थोडं तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ एकजीव जेव्हा आपण पोळी लाटणार ना तेव्हा ते लावण्यासाठी आपण थोडं तूप टाकते व्यवस्थित एकजीव करून घ्या। तर बघू शकता हा आपला साठा झालाय रेडी व्यवस्थित, बघा, बघू शकता। तर आता आपण लाटायला घेऊया। चला आपण लाटायला घेऊया। इथे थोडंसं असं पोलपाटावरती पीठ पहिलं लाटून घेऊया आणि एक एक करून बारक्या बारक्या पोळ्या लाटून घेऊया। आपण पिठाचा हुंडा घेतला आहे, पातळ पातळ, आपण पटापट हे लाट्या लाटून घेऊया। मी पुढे तुम्हाला दाखवते। पटकन इझी बनते, झटपट, बाहेरपेक्षा घरातली खारी खायला एकदम क्रिस्पी खस्ता चांगली लागते। इथे आपल्या सगळ्या पोळ्या झाल्यात लाटून। तर त्याला हा साठा आहे ना लावून घेऊया एक एक पोळीला अशा प्रकारे। हाताने लावला तरी चालेल, चमच्याने पटापट लागला नाही जात तर तुम्ही हाताने पण लावू शकता। एका पोळीला लावून घेतले, त्याच्यावरतीच आपण ही व्यवस्थित दुसरी पोळी टाकून घेऊया, हे बघा। आणि त्याला पण तसंच सेम पहिलं लावलं होतं, आता पण तसंच लावून घेऊया। अशा सगळ्या पोळ्या आपण पटापट लावून घेऊया। प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्यांना साठा लावून झालेला आहे। तर आपण आता ह्याला फोल्ड करायचं आहे, हे बघा, इथे असं, आणि जो आपला उरलेला आहे आपण असं लावून घेऊया। दुसऱ्या बाजूने पण असं सेम पलटून परत त्याला असा उरलेला आपला जो साठा आहे तो लावून संपवून टाकायचा। अशी फोल्ड करायची, अशी फोल्ड करायची आणि अशी, बघू शकता। अशा प्रकारे आपण ह्याला आता लाटून घेऊया। इथे मी परातीवर घेतले लाटायला। काय झालं, माझं पोलपाट आहे ना तो छोटा पडत होता, त्याच्यामुळे मग मी मोठ्या परातीवर घेतलं लाटायला, कारण कसं मोठा झाला ना हा गोळा, त्याच्यामुळे। अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचा सामान भागांना, थोडं जाडसर ठेवायचं आहे जसं मी व्हिडिओ दाखवते आहे तसं। पण आता कट करून घेणार आहोत। तर माझ्याकडे चिरणी नाही आहे, म्हणून मी माझ्या घरातली सुरीच घेतली आहे। तर तुम्ही असेल तर घ्या। ह्याला असं मध्ये परत कट करून घ्या, जर तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही